तर SBIच्या बॅचसाठी आपला जो सगळ्यात पहिला टॉपिक राहणार आहे आणि ज्याच्यावरती मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स येणार तुम्हाला एक्झाम मध्ये, दॅट विल बी मोशन. आता मोशन समजण्याच्या अगोदर आपल्याला एक टर्म समजली पाहिजे, दॅट इज रेस्ट. आता रेस्ट म्हणजे सगळ्यात अगोदर काय असतं? The rest refers to an object which does not change its position. There is no change in position. तर हा जो चेंज आहे हा कसा पाहिजे? there should be no change with respect to the सराउंडिंग. जी सराउंडिंग आहे त्याच्या रिस्पेक्ट मध्ये त्याच्या सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये देअर शुड बी नो चेंज इन पोझिशन. आता सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये म्हणजे कसं की हा जो बोर्ड आहे, या बोर्ड समोर मी आता इथे उभा आहे, म्हणजेच काय होतंय, हा बोर्ड पण हलत नाहीये, मी पण हलत नाहीये. बट जर कोणी मला पळताना बघितलं रस्त्याने, त्याच्यासाठी मी काय दिसतोय, मी मागे 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 चाललोय. बट बोर्ड साठी आणि आम्ही दोघे एकमेकांसाठी मोशन मध्ये आहे का? ऑब्विसली नाही. म्हणजेच काय, इट इज इन रेस्ट विथ रिस्पेक्ट टू मी अँड आय एम इन रेस्ट विथ रिस्पेक्ट टू द बोर्ड. हे आहे आपलं काय, रेस्टची कंडिशन. देन कम्स द मेन टर्म, दॅट इज मोशन. आता मोशन म्हणजे काय? इथे काय होतं, देर वॉज नो चेंज इन पोझिशन. तर आता मोशन मध्ये काय होणार आहे, देर इज गोइंग टू बी अ चेंज इन पोझिशन. आणि ही पोझिशन कशी चेंज होणार आहे? विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. तर आपल्याला दोन्ही ठिकाणी सराउंडिंग आपल्याला बघायची आहे की सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये काय होत आहे. तर सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये जर चेंज नाही झाला तर द ऑब्जेक्ट विल बी इन रेस्ट. आणि जर सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये जर चेंज होत असेल तर द ऑब्जेक्ट इज इन मोशन. तर हे जे आपण लिहितोय की विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, हे कशासाठी? दिस टेल्स दॅट रेस्ट or motion, these both are relative terms. हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, याला तुम्ही स्टार करून पण लिहू शकता तुमच्या बुक मध्ये की रेस्ट अँड मोशन दिस बोथ आर रिलेटिव्ह टर्म्स. तर रिलेटिव्ह टर्म्स म्हणजे काय की आपण ऍब्सोल्युटली नाही म्हणू शकत की एखादं ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे तर ते रेस्ट मध्येच आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण एक कारचं एक्झाम्पल जर घेतलं की पीपल सिटिंग इन कार, पीपल सिटिंग इन कार. आता समजा 4 लोक कार मध्ये बसले आहेत आणि त्यांना कुठे बाहेर जायचं आहे. तर आता जे 4 लोक कार मध्ये बसलेले आहेत ते एकमेकांसाठी तर रेस्ट मध्येच असेल. आता ड्रायव्हर जो आहे, त्याचा जो बाजूचा को पॅसेंजर आहे, ते दोघं जरी कार मध्ये चालले आहे, दे आर ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर्स पर आवर, 70, 80 वॉट एव्हर. तर ते दोघांसाठी, ते एकमेकांसाठी तर रेस्ट मध्ये राहणार आहे कंटिन्युअसली. बट ऍट द सेम टाइम जर एका दुसऱ्या माणसाने बाहेरून बघितलं त्यांना, जो गाडीच्या बाहेर आहे आणि गाडी रोडनी चाललेली आहे, तर मग त्याच्यासाठी काय दिसणार आहे की दिस टू पीपल आर इन मोशन, राईट? दिस टू पीपल आर इन मोशन, बट whereas for themselves they are in rest. सो आपण असं नाही म्हणू शकत की एखादं ऑब्जेक्ट रेस्ट मध्येच आहे आणि एखादं ऑब्जेक्ट मोशन मध्येच आहे. इट इज अ रिलेटिव्ह टर्म अँड इट इज टेकन ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. ओके, तर इथून आपल्याला समजलं काय की रेस्ट आणि मोशन यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे.
त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे आपला टाइप्स ऑफ मोशन. आता मोशन बेसिकली 4 टाइप्सचा आहे. फर्स्ट आहे रेक्टिलिनियर मोशन. आता एक रेक्टिलिनियर मोशन हे कोणतं मोशन असतं? तर द मोशन which always occurs in straight line किंवा a straight line motion is called as rectilinear motion. त्याच्यानंतर सेकंड टाइप आहे सर्क्युलर ऑब्लिक रोटेटरी मोशन. तर ह्या मोशन मध्ये काय होणार आहे? तर ऑब्जेक्ट जे आहे इट विल कव्हर अ सर्क्युलर पाथ. म्हणजेच काय की एक ऑब्जेक्ट समजा इथून स्टार्ट झालं, इट विल कव्हर अ कंप्लीट 360 डिग्री सर्कल. हे आहे आपलं सर्क्युलर मोशन. Then we have oscillatory motion. Oscillatory motion ला आणखीन आपण वायब्रेटरी मोशन सुद्धा म्हणू शकतो. आता ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन याचा अर्थ काय आहे की अ टू अँड फ्रो मूवमेंट किंवा मोशन और टू अँड फ्रो ला आपण बॅक अँड फोर्थ सुद्धा म्हणू शकतो. याचा एक्झाम्पल जर समजायचं म्हटलं तर विल अंडरस्टँड इट बेटर युजिंग अ पेंडुलम. आता पेंडुलम काय असते? जर एका दोऱ्याला आपण एखादं जड ऑब्जेक्ट बांधला आहे आणि त्याला इकडं ओढलं आणि इथून रिलीज केलं तर काय होईल? इथून रिलीज केल्याच्या नंतर ते वापस या पोझिशनला येईल. ज्या पोझिशनवर आल्यानंतर वापस पुढे जाईल इथे आणि इथे पुढे पोहोचल्याच्या नंतर वापस इकडे येईल. म्हणजेच काय होतं? इथे पुढे आणि मागे जात आहे कंटिन्युअसली. इकडे पुढे गेलं त्याच्यानंतर पुन्हा मागे गेलं. सो दिस मोशन इज कॉल्ड ॲज अ टू अँड फ्रो मोशन और an oscillatory or vibratory motion. ओके, ऑसिलेशन्स म्हणजे काय? अ टू अँड फ्रो मुवमेंट. टू अँड फ्रो मुवमेंट म्हणजेच काय की पुढे आणि मागे जात राहणं. सो दिस इज बेस्ट वे अंडरस्टँड युजिंग अ पेंडुलम. अँड देन लास्ट वी हॅव okay, we have discussed only the circular motion over here. So the last one left is rotatory motion. तर रोटेटरी मोशन मध्ये काय होणार आहे? द ऑब्जेक्ट विल rotate around an axis. हे जे रोटेट आहे इट इज सेम ॲज दॅट ऑफ द रोटेशन ऑफ अर्थ. रोटेशन ऑफ अर्थ मुळे आपल्याला काय दिसून येत आहे? वी कॅन सी द चेंज ऑफ डे अँड नाईट. आणि हे झालं रोटेशन. तर सर्क्युलर मोशन म्हणजेच काय होतं आपलं? रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ. सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याकडे एक सेंटर पॉइंट असणार आहे, बट रोटेटरी मोशन मध्ये आपल्याकडे काय असणार आहे?
we will have an axis. ही जी डॉटेड लाईन जी बनवलेली आहे, दिस विल ऍक्ट ॲज अन ॲक्सिस, ज्याच्या भोवती आपलं ऑब्जेक्ट फिरणार आहे. याचं एक्झाम्पल काय येऊ शकतं? टॉप म्हणजेच काय आपला भवरा, अँड रोटेशन ऑफ अर्थ इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ द रोटेटरी मोशन. आणि रिव्हॉल्युशनमुळे आपल्याला काय चेंज दिसून येणार आहे? अर्थच्या रोटेशनमुळे वी सी डे अँड नाईट. तर मग अर्थच्या रिव्हॉल्युशनमुळे आपल्याला काय दिसून येणार आहे? वी विल सी चेंज इन सीझन्स. सीझन्स म्हणजे काय? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे कशामुळे दिसणार आहे आपल्याला? रिव्हॉल्युशन ऑफ अर्थमुळे. आणि रोटेशनमुळे वी विल सी डे अँड नाईट. तर हे आहे बेसिकली 4 प्रकारचे मोशन. याच्या पलीकडे दुसरं कोणत्या प्रकारचं मोशन नसतंय. ओके. तर आपल्याला आता मोशनचे टाइप्स समजले, मोशन काय आहे, रेस्ट काय आहे हे पण समजलं. तर जेव्हा पण एक मोशन होणार आहे, आपण मोशनच्या डेफिनेशन मध्ये काय समजलं? व्हेनेवर अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, त्याला काय म्हणलंय आपण? मोशन. आता हे जे पोझिशन चेंज होणार आहे, ती पोझिशन किती चेंज होणार आहे? थोडीशी होणार आहे, खूप जास्त होणार आहे, की किती होणार आहे हे आपल्याला आता मोजायचं आहे. तर हे मोजायसाठी आपण वी यूज अ टर्म called as डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय आहे? की ते किती चेंज इन पोझिशन याच्यामध्येच काय आहे की हाऊ मच चेंज इन पोझिशन, की किती पोझिशन मध्ये किती चेंज झालेला आहे हे आपल्याला कोण सांगणार आहे? तर इट इज गोइंग टू बी द डिस्टन्स. ओके. तर आता डिस्टन्स नंतर वी हॅव नेक्स्ट टॉपिक दॅट इज स्पीड. आता स्पीड काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स पर युनिट टाइम. म्हणजेच काय की एक युनिट टाइम मध्ये किती डिस्टन्स ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करताय. सो स्पीड इज कॅल्क्युलेटेड युजिंग द फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. फॉर एक्झाम्पल की आपल्याला ए पॉइंट वरून या बी पॉइंट पर्यंत जायचं आहे. बट आता नेहमी जो रस्ता आहे हा स्ट्रेट राहणार आहे का? फॉर एक्झाम्पल आपल्या घरापासून आपल्या शाळेपर्यंतचा जो रस्ता आहे, इज इट ऑलवेज अ स्ट्रेट पाथ? हा, जर तुम्ही बाजूच्या गल्लीत राहत असाल आणि सरळ रस्ता असेल तर इट इज अ डिफरंट केस. बट समवन हू लिव्स at great distance or a much more distance, for that person the road is not a straight line, right? So त्या केस मध्ये काय होत असते की the person will travel in this way, somewhat like this. तर हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स कसं असणार आहे? फॉर एक्झाम्पल if one travel to distance 2 kilometers, then 1, then 1, then 3, 2, 1 and 0.5 फॉर एक्झाम्पल. आता टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती झालं या केस मध्ये? सो 2 + 1 3 + 1 4 + 3 7 9 10 and 10.5 किलोमीटरचं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल झालेलं आहे. तर हे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करायला जर एका माणसाला जो टाइम आहे तो टाइम किती लागलेला आहे? फॉर एक्झाम्पल
1 आवरचा टाइम लागला. आता या केसमध्ये स्पीड किती होईल आपली? आता स्पीड इज इक्वल्स टू काय लिहिले आपण? डिस्टन्स अपॉन टाइम. तर मग स्पीड किती होणार आहे? टोटल डिस्टन्स इज 10.5 किलोमीटर्स आणि टाइम किती लागलाय आपल्याला? 1 आवर. सो स्पीड इज 10.5 किलोमीटर पर आवर. आता शाळा जी होती ती सकाळी सकाळी भरली, बट येताना काय झालं? आता ट्रॅफिक वगैरे लागली आणि आपला टाइम काय झाला? आता 1 आवरच्या ऐवजी आता 2 घंट्याचा लागला. तर ह्या केसमध्ये स्पीड किती होईल? इट विल बी 10.5 किलोमीटर्स डिवायडेड बाय 2 आवर्स. तर इथे किती होईल स्पीड आपली? 5.25 किलोमीटर पर आवर. आता डिस्टन्सच्या बाबतीत वी हॅव अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग की डिस्टन्स जे आहे इट नेवर डिक्रीजेस. आता असं कसं? आता सपोज एवढं सगळं डिस्टन्स आपण ट्रॅव्हल करून शाळेमध्ये पोहोचलो आहे, तर सुरुवातीला जे आपलं ओडोमीटर आहे, ओडोमीटर कशासाठी वापरतात? ओडोमीटर इज यूज टू मेजर द डिस्टन्स. त्याला डिस्टन्सोमीटर म्हणत नाही. इवन दिस क्वेश्चन कॅन बी आस्क्ड इन युअर एक्झाम की विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर डिस्टन्स. तर आन्सर इज ओडोमीटर. आणि स्पीड साठी वी हॅव स्पीडोमीटर. आता सपोज तुम्ही शाळेतून निघाले, घरून निघाले, तेव्हा तुमचं ओडोमीटर मध्ये रीडिंग होती 100 किलोमीटर्स. तुम्ही शाळेत पोहोचले तेव्हा किती होणार? 110.5 किलोमीटर्स. पण जेव्हा तुम्ही आता शाळेतून वापस घरी येणार तेव्हा ते वापस 100 होत असते का? नाही ना. मग ते किती होत असते? इट अगेन इन्क्रीजेस बाय 10.5. म्हणजेच किती होणार आहे आता? 121.0 किलोमीटर्स. तर इथून एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिस्टन्स नेवर डिक्रीजेस, इट ऑलवेज गोज ऑन इन्क्रीजिंग. त्याच्यानंतर व्हॉट इज द SI युनिट ऑफ डिस्टन्स? डिस्टन्सचा SI युनिट इज meters and it is never kilometers. कधीच नसतं. The SI unit of distance is meters. Then SI unit of speed. SI unit of speed is meters per second and not kilometer per hour. याच्यावरती हे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. So you need to remember these 2 points as well. आता आपल्याला डिस्टन्स समजलं, स्पीड पण समजलं. Then next we have its डिस्प्लेसमेंट. द डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फक्त एकच फरक आहे. काय? की डिस्टन्स इज द डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट पाथ बिटवीन द स्टार्ट अँड एंड पोझिशन म्हणू शकतो किंवा पॉइंट पण आपण त्याला म्हणू शकतो. आता ह्या केसमध्ये ए पासून बी पर्यंतचा शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणता राहील? एक स्ट्रेट लाईन राहील विच विल गो लाईक दिस, राईट. आणि हे जे बाकीचे जे डिस्टन्स आपण हे जे पाथ ट्रॅव्हल केलेला आहे हा टोटल काय होणार आहे आपला? इट विल बी द डिस्टन्स. बट ही जी स्ट्रेट लाईन होती this will be our displacement and it is
displacement is always a straight line. It will never be a curved line. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा टर्न नसणार आहे. इट विल ऑलवेज बी अ स्ट्रेट लाईन. तर ह्या केसमध्ये आता आपलं डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? आपला 2 तर आहेच, राईट. इथून इथे 2 आहे. हे किती डिस्टन्स आहे? इट इज 1. सो 2 + 1 इज 3. देन 3 + 2 किती होईल? 5 अँड दिस 0.5. सो ह्या केसमध्ये आपला टोटल डिस्प्लेसमेंट किती होत आहे? 2 + 1 3 + 2 5 and 0.5. So total displacement is 5.5 kilometers. तर डिस्प्लेसमेंटचं SI युनिट पण काय आहे? SI युनिट इज मीटर्स. तुम्ही म्हणणार की लिहितोय किलोमीटर मध्ये आणि सांगताना सांगितलंय की मीटर्स. हे असं कसं काय? तर मीटर्स जे आहे इट इज द स्टँडर्ड युनिट. बट जर आपण मीटर्स मध्ये डिस्टन्स मोजायला सुरू केलं तर आपल्याला किती होईल? इथे 5500 मीटर्स म्हणावं लागेल. सो इन्स्टेड ऑफ सेइंग दॅट मच ऑफ डिस्टन्स वी यूज अ डिफरंट युनिट दॅट इज 5.5 किलोमीटर. म्हणून आपला SI युनिट जे आहे डिस्प्लेसमेंटचं दॅट इज मीटर्स अँड नॉट किलोमीटर्स. किलोमीटर्स जे आहे इट इज यूज्ड फॉर मेजरिंग डिस्टन्सेस विच आर व्हेरी ह्यूज. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट समजली. डिस्प्लेसमेंट काय होता? इट वॉज द शॉर्टेस्ट पाथ बिटवीन द स्टार्ट अँड द एंड पॉइंट और पोजिशन. देन अप नेक्स्ट वी हॅव इज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय की किती डिस्प्लेसमेंट होत आहे, किती डिस्प्लेसमेंट होत आहे एका युनिट टाइम मध्ये. आता टोटल डिस्प्लेसमेंट आपली किती झाली होती? इकडे अगोदर 5.5 किलोमीटरची. आणि जाताना आपल्याला वेळ किती लागला? शाळेत जाताना 1 तासाचा लागला होता. सो या केसमध्ये आपली व्हेलॉसिटी किती होतीये? 5.5 किलोमीटर पर 1 आवर. व्हेलॉसिटी किती झाली? 5.5 किलोमीटर्स पर आवर. आणि येताना किती टाइम लागला आपल्याला? या केसमध्ये 2 आवर्स. सो इथे व्हेलॉसिटी किती होईल? पुन्हा 5.5 किलोमीटर्स डिवायडेड बाय 2 आवर्स. सो व्हेलॉसिटी किती होती है? इट इज 2.75 किलोमीटर्स पर आवर. आणि what is the SI unit for velocity? It is same as that of speed. It is same as that of speed. म्हणजेच काय? मीटर्स पर सेकंड अँड नॉट किलोमीटर पर आवर. आणि आणखीन एक डिफरन्स विच इज देअर बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, तो म्हणजे असा की डिस्प्लेसमेंट has magnitude as well as डायरेक्शन. तर मॅग्निट्यूड काय असतं? इट इज द
न्यूमरिकल व्हॅल्यू अँड डायरेक्शन जे आहे इट सेल्फ सेज की कोणत्या डायरेक्शन मध्ये ते डिस्प्लेसमेंट होणार आहे. आता या केसमध्ये व्हेन वी टूक ए अँड बी, तर आता ए पासून बी ची जी डिस्प्लेसमेंट आहे इट विल ऑलवेज बी इन द डायरेक्शन ऑफ बी ओनली. आणि मॅग्निट्यूड काय येईल आपलं जे 5.5 किलोमीटर जे आलं होतं दॅट वॉज आवर मॅग्निट्यूड. आणि जर आपण नॉर्थ साऊथ आणि ईस्ट वेस्ट जर आपण अशी डायरेक्शन पकडली तर डायरेक्शन कोणती येणार आहे आपली, या साईडला कोणती डायरेक्शन असते, वी हॅव ईस्ट and in this we have west, this is north and this is south. तर 5.5 किलोमीटर्स इन ईस्ट डायरेक्शन. तर जेव्हा पण अशा क्वांटिटीज असतात वी हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, these quantities are called as vector quantities. And same goes for velocity. आता velocity मध्ये काय आहे, displacement which has magnitude as well as direction. तर velocity मध्ये सुद्धा magnitude as well as direction राहणार आहे. So velocity will also be called as a vector quantity. But as compared to the distance and speed, distance आणि speed या दोघांमध्ये फक्त आणि फक्त काय असते, we only have magnitude आणि त्याच्यामध्ये डायरेक्शन नसते, राईट. आता हे आपल्याला कसं समजणार की डायरेक्शन कशी काम करणार आहे याच्यामध्ये. सो विल कन्सिडर द सेम एक्झाम्पल की यू स्टार्टेड फ्रॉम युअर होम went to school. आता घरापासून शाळेपर्यंत जायचं जे डिस्टन्स होतं दॅट वॉज 10.5 किलोमीटर्स बट डिस्प्लेसमेंट वॉज 5.5 किलोमीटर्स जेव्हा तुम्ही ए पासून बी कडे गेले. बट इन द केस 2 जेव्हा आता तुम्ही बी पासून ए कडेच म्हणजेच काय शाळेतून आता जेव्हा घरी येणार आहे तर त्या केसमध्ये जे डिस्टन्स आहे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड ते किती होणार आहे, दॅट विल बी 21 किलोमीटर्स. आणि मी अगोदरच सांगितलं होतं की डिस्टन्स नेव्हर डिक्रीजेस. सो डिस्टन्स जे आहे 10.5 चा आता आपला 21 किलोमीटर्स झालेला आहे. बट वेन इट कम्स टू द डिस्प्लेसमेंट, जेव्हा आता ए पासून बी पर्यंत गेलो आणि बी पासून पुन्हा ए पर्यंत पोहोचलो आहे तर ए पासून ए चे डिस्प्लेसमेंट किती होईल, पुन्हा ते त्याच पोझिशनला आलेलं आहे आणि डिस्प्लेसमेंटचं काय लिहिलेलं आहे, शॉर्टेस्ट पाथ बिटवीन स्टार्ट अँड एंड पोझिशन. तर एच स्टार्टिंग पॉइंट आहे आणि एच एंडिंग पॉइंट आहे म्हणजेच काय टोटल डिस्प्लेसमेंट इज 0 किलोमीटर्स. ओके, सो याच्यासाठी आपल्याला डायरेक्शन महत्वाची आहे. डायरेक्शन कशी, पहिले आपली डायरेक्शन लेफ्ट टू राईट होती आणि नेक्स्ट टाइम काय झाली आपली आता राईट टू लेफ्ट. सो दिस इज वेअर डायरेक्शन कम्स इनटू प्ले. आता याच्यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो. तुम्हाला हे विचारलं जाईल विच ऑफ द फॉलोइंग हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. तेव्हा काय काय चूज करणार, जर एक्झाम्पल्स ऑप्शन्स मध्ये जर व्हेलॉसिटी असेल तर विल टेक द व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट जर दोन्ही असेल तर विल चूज बोथ द ऑप्शन्स. त्याच्यानंतर यू कॅन ऑल्सो बी आस्क्ड की व्हॉट इज द रेशो ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट.
तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा रेशो हा नेहमी कसा असणार आहे, इट विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. जर उलट केलं यांनी काय की न्यूमरेटर मध्ये डिस्प्लेसमेंट दिला आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये डिस्टन्स, तर इट विल ऑलवेज बी लेस दॅन ऑर इक्वल टू 1. हे दोन्ही पण पॉइंट्स तुमच्या बुक मध्ये लिहा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. आणि इथून तुम्ही हे पण म्हणू शकता काय की डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द डिस्प्लेसमेंट. सेम गोज फॉर डिस्टन्सच्या ऐवजी जर तुम्ही स्पीड लिहिलं आणि डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी velocity, सेम रूल्स आर ऍप्लिकेबल. की जिथे जिथे डिस्प्लेसमेंट लिहिलं आहे तिथे तुम्ही velocity सोबत त्याला इंटरचेंज केलं आणि ॲट द सेम टाइम डिस्टन्सला स्पीड सोबत, तर दीज ऑल रेशोज रिमेन द सेम. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, वी सॉ डिस्टन्स, वी सॉ स्पीड, वी सॉ डिस्प्लेसमेंट अँड velocity. And the next topic now is acceleration. तर acceleration काय आहे? Acceleration is rate of change of velocity per unit time. म्हणजेच काय की एक युनिट टाइम मध्ये किती velocity चेंज होत आहे. The formula for acceleration is change in velocity upon time. आता acceleration मध्ये काय काय आलेलं आहे, we have velocity and time. तर velocity मध्ये काय काय होतं, we have magnitude as well as direction. तर acceleration मध्ये सुद्धा magnitude आणि direction येणार आहे, which means it is also a vector quantity. आणि याचं SI युनिट काय होणार आहे acceleration-चं. velocity-चा SI युनिट काय होतं आपल्याकडे, मीटर्स पर सेकंड. आणि टाइम कशामध्ये मेजर करतो आपण, इट इज अगेन इन सेकंड्स. सो आफ्टर सॉल्विंग दिस वी गेट द SI unit as meters per second square. The SI unit of acceleration is meters per second square and it is never kilometer per hour square. हे कधीच राहणार नाही. आता इथं लिहिलं आपण वर्ड्स मध्ये चेंज इन velocity पर युनिट टाइम. पण आता ऍक्सेलरेशन ऍक्च्युअल मध्ये आपण कॅल्क्युलेट कसं करतो, हाऊ डू वी कॅल्क्युलेट द चेंज. द चेंज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड बाय फायनल मायनस इनिशियल. केव्हा पण तुम्ही काही पण कॅल्क्युलेट करत असाल इन विच एव्हर क्वांटिटी, इन विच एव्हर सब्जेक्ट, केमिस्ट्रीमध्ये, बायोलॉजीमध्ये किंवा फिजिक्समध्ये, द चेंज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड बाय सबट्रॅक्टिंग इनिशियल फ्रॉम फायनल, वेर वी स्टँड्स फॉर द फायनल velocity and U stands for the initial velocity. T is our time and A is our acceleration. तर जर आता मी तुम्हाला क्वेश्चन दिला की a car starts from rest and goes up to
30 meters per second in 6 seconds. And if I ask you to find the acceleration, या केसमध्ये acceleration कसं फाइंड करणार आपण? इथे फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय? v minus u upon t. So final velocity is 30 and it started from rest. Rest म्हणजे काय? There was no motion, and whenever there is no motion the velocity is always 0 and total time taken is 6 seconds. So acceleration from here is 30 upon 6, that is 5. आणि युनिट मात्र कधीही विसरायचं नाही, दॅट इज मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. या प्रकारे आपण ॲक्सलरेशन फाइंड आउट करत असतो. सो इन टुडेज लेक्चर वी सॉ or we learned about rest, motion, then distance, speed, displacement, velocity and acceleration. And other topics will continue in next lecture.